नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आपला विषय आहे बौद्धमय भारत. तर 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्यावेळेस आपल्याला बाबासाहेबांनी त्या दिवशी एक छोटंसं भाषणसुद्धा दिलं. आणि त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात की भारताची भूमी ही बौद्ध धम्मासाठी सध्या शून्यवत आहे आणि तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. मी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवत आहे. तुम्ही गळ्यात घोरपड बांधून घेतात असं समजू नका. तर बौद्ध धम्माचं तुम्ही तंतोतंत आचरण करा, जेणेकरून इतर लोकांना तुमचा हेवा वाटेल व ते बौद्ध धम्मात येतील. परंतु बौद्ध धम्माची हेळसांड करू नका. जर तुम्ही बौद्ध धम्माची हेळसांड केली तर जगातील लोक म्हणतील की भारतातील महारांनी बौद्ध धम्माचं वाटोळं केलं. अशी बाबासाहेबांनी आपल्याला त्या दिवशी एक वॉर्निंग दिली होती. आणि बंधूंनो, खरंच आपण बौद्ध झालेलो आहोत का? आपण बौद्ध धम्माचं तंतोतंत आचरण केलं का हे आपण पाहणार आहोत. तर 56च्या नंतर जे बौद्ध झाले त्या बौद्धांमध्ये अनेक प्रकारची वर्गवारी झाली. 25% लोक 56च्या नंतरचे 25% लोक हे पैशाने आणि आचरणाने चांगले सुधारले. बाबासाहेबाच्या संविधानाच्या माध्यमातून त्यांना नोकऱ्या लागल्या. त्यांनी आपले जोडीदारसुद्धा नोकरीवालेच निवडले. आणि त्यामुळे तो जो वर्ग आहे तो वर्ग आचरणाने आणि पैशाने दोन्ही मार्गाने ते पुढे गेले. ते पुढे गेल्याच्या नंतर त्यांनी समाजाची नाळ कायमची जोडली. कारण त्यांना हे पक्कं माहीत होतं की समाज काही सुधारणार नाही. आणि म्हणून आपण आपला वेळ वाया न घालवता त्यांनी संपूर्ण वेळ त्यांच्या स्वतःवर खर्च केली आणि ते प्रगतीपथावर निघून गेले. मोठमोठ्या हुद्द्यांपर्यंत ते पोचले. समाजाचीच काय, परंतु नातेवाईकांची सुद्धा त्यांनी नाळ तोडली. असा हा 25% बौद्ध समाज. यानंतर 50% जो बौद्ध समाज होता तो आचरणाने सुधारला. आचरणाने तो सुधारला नाही, पैशाने सुधारला. त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे पैसा येताच त्यांनी खा प्या मजा करा अशा प्रकारे त्यांनी वागायला सुरुवात केली. आचरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. मात्र ज्यावेळेस बाबासाहेबांची जयंती असेल, बुद्धांची जयंती असेल, काही कार्यक्रम असतील मोठे मोठे, अशा कार्यक्रमात ते हजेरी लावत राहिले. जयंतीच्या पावत्यासुद्धा त्यांनी फाडल्या, वर्गणी दिली. परंतु त्यांना इथपर्यंतच बाबासाहेब बुद्ध समजला, त्याच्या पुढे ते गेले नाही. आणि आचरण नसल्यामुळे त्यांना त्यांच्या पुढच्या पिढ्यासुद्धा घडवता आल्या नाहीत. असा कितीतरी नौकर वर्ग आहे की त्यांनी
त्यांच्या आयुष्यामध्ये नोकरी केली, परंतु हौसमौज केली, परंतु स्वतःच्या मुलांना ते घडवू शकले नाहीत. मोठमोठी घरं बांधून ठेवली, पण त्या घराला कलर मारण्याचं सुद्धा त्यांच्या मुलांची ऐपत नसते. अशा काही लोकांची परिस्थिती झालेली आहे. याचं कारण काय की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खा प्या आणि मजा करा ही पद्धत अनुसरली आणि अक्षरशः मुलांकडेही लक्ष न दिल्यामुळे त्यांच्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या मागे पडल्या. याच्यानंतर 15% जो समाज आहे, तो समाज असा आहे की त्याच्याकडे आचरणही नाही आणि पैसाही नाही. त्यामुळे ते जास्तीत जास्त बरबाद झाले. त्यांना मोठमोठी व्यसनं लागली आणि हीच व्यसनं त्यांना महागात पडली. ते घरकाना घाटका झाले. त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली. त्यांची मुलं शिकले नाही, त्यांच्या पिढ्या सुधारल्या नाहीत, ते रसातळाला गेले की त्यांच्याकडे आचरणही नव्हतं आणि पैसा नव्हतं. उरले 10%. त्या 10% लोकांमध्ये आचरण होतं पण पैसा कमी होता आणि पैसा कमी असल्यामुळे ती लोक प्रगती करू शकले नाहीत. परंतु आचरणाच्या जोरावर ते टिकून राहिले, धम्माशी प्रामाणिक राहिले आणि त्यांनी त्यांची प्रगती साधली. परंतु असे लोक हीच लोक बाबासाहेबांच्या चळवळीला नेहमीच सपोर्ट करत राहिले प्रामाणिकपणे. परंतु ह्या लोकांकडे ज्ञान जरी असलं तरी पैसा नसतो आणि पैशाशिवाय माणसाला या जगामध्ये किंमत नाही. आणि म्हणून बाकीचा जो समाज होता तो ह्या लोकांचं अजिबात ऐकायला तयार नव्हता. यांचं ऐकणं म्हणजे इतरांचे युग दुखावल्यासारखं होतं आणि म्हणून ही लोक ही लोक प्रामाणिक असतात. कुणी यांचं ऐकू ना ऐकू हे आपलं काम करत असतात. परंतु ह्या लोकांच्या पिढ्या मात्र सुधरत असतात, कारण हे आचरणाने चांगले असतात. तर अशा प्रकारे समाजाची वर्गवारी आहे. मग ह्या वर्गवारीचे लोक बाबासाहेबांची जी संकल्पना होती भारत बौद्धमय करण्याची, ती कशी काय पूर्ण करू शकतो? आता 10% लोक आपल्या विहारात बघा, तुम्ही कधीही बघा, आपल्या विहारात गर्दी नसते. 10% लोक कुठल्याही विहाराचा 5-25 लोकांच्या वर लोक विहारात येत नाहीत. याची कारणं काय आहेत? याची कारणं हीच आहेत की फक्त 10% समाज हा आचरण करणारा समाज आहे. बाकीचे लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. फक्त मोठमोठे कार्यक्रम आले त्यावेळेस ते एकत्र येतात, परंतु छोट्या छोट्या कार्यक्रमांना ते हजेरी लावत नाहीत. भारतीय बौद्ध महासभेमध्ये एक तत्व आहे की इतर धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करा. इतर धर्माची मंदिरे बघा, मस्जिदी बघा, चर्च बघा, ठरलेल्या वारी कशा गर्दीने तुडुंब भरलेले असतात. बाबासाहेबांनी सुद्धा सारनाथ त्या ठिकाणी आपल्याला भाषणात सांगितलं की तुम्ही सुद्धा दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. आपण जातो का विहारात दर रविवारी? खचाखच आपले विहार भरतात का? नाही भरत. बाबासाहेबांनी आपल्यासाठी ग्रंथ लिहून ठेवला की त्रिपिटक हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं होतं. म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची निर्मिती बाबासाहेबांनी केली. तो ग्रंथ आपण नेहमी वाचला पाहिजे. पण आपण वाचतो का? या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. विहारात जर कार्यक्रम असेल तर आपल्या लोकांना अक्षरशः बोलवून आणावं लागतं. त्यातही त्यांची अनेक कारणे असतात. श्रद्धेचा भाग सोडा, परंतु एक कर्तव्य म्हणून तरी आपण विहारात केलं पाहिजे. ज्यावेळेस बाबासाहेबांनी धर्मांतर केलं त्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला की बौद्ध धर्मात पंथ आहेत, हीनयान, महायान, तर तुम्ही कुठला पंथ घेतलेला आहे? त्यावेळी बाबासाहेब म्हणतात की मी कुठलाही पंथ घेतलेला नसून मी शुद्ध धम्म घेतलेला आहे. मग ते म्हणाले की हा भीमयान तर नाही ना? तर बाबासाहेब त्यांना म्हणतात की तुम्ही भीमयान त्याला म्हणू शकता, परंतु मी म्हणणार नाही. परंतु बंधूंनो, आज
खरोखर आपण जे स्वीकारलेलं आहे त्याला आपण भीमियानच म्हटलं पाहिजे. कारण इकडचे बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञा देण्यामागे बाबासाहेबांचा उद्देश हाच होता की इकडचे लोक तिकडे जातील आणि तिकडचे लोक इकडे येतील आणि त्यावेळेस धम्मामध्ये भेसळ झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण पाहतो यूट्यूबमध्ये अनेक भंतेंचे प्रवचनं येतात. त्यामध्ये हीनयान आणि महायान हे दोन पंथ ते पुन्हा या ठिकाणी आणू पाहतात. बऱ्याच गोष्टी अशा आहेत, परित्राण घेतल्याने दीर्घायुष्य वाढते असं भंतेचे सांगतात. परंतु पुनर्जन्म ह्या गोष्टी जरी खऱ्या असतील परंतु त्या बाबासाहेबांनी आपल्याला चाळून दिलेल्या आहेत. 22 प्रतिज्ञा हे आपली आचारसंहिता आहे. आपण त्या आचारसंहितेच्या पलीकडे जाता कामा नये. म्हणून आपण हे भीमियान हेच फार महत्त्वाचं आपल्यासाठी आहे आणि तेवढ्यातच आपण बौद्धमय होऊ शकतो. बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या त्याचाही अर्थ आपण चुकीचा लावला. कुणाला मानायचं कुणाला नाही मानायचं हा आपला अधिकार आहे, परंतु कोणाचा अपमान करणे हा अधिकार नाही, हा गुन्हा आहे. म्हणून कुणाची टीका निंदा करू नये. 22 प्रतिज्ञांचा योग्य वापर करावा. बाबासाहेबांचा धम्म हा मैत्रीचा धम्म आहे, करुणेचा धम्म आहे, शील समाधी प्रज्ञेचा धम्म आहे. या 22 प्रतिज्ञा आपल्याला भारत बौद्धमय करण्यासाठी पुरेपूर ठरतील. यासाठी आपण इकडे तिकडे न जाता त्याचाच अभ्यास करूया आणि या भारताला बौद्धमय करूया. एवढंच या ठिकाणी सांगेन. बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या बलाने आपलं सर्वांचं जयमंगल हो अशी कामना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान.